नमस्कार, मी दीपक खाडे, आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवरती आपलं सर स्वागत करते. शेतकरी मित्रांनो, आपण आज अशा शेतकऱ्यांना भेटायला आलोय की ते जे शेतकरी आहे त्यांनी मंदीचं संधी साधून कोविडमध्ये मोसंबीमध्ये सर्वात जास्त नफा त्यांनी कमावलाय. आज त्यांची मुलाखत घेणार आहोत. ते सध्या शेती प्लस जोडधंद्यात पण आहे, कुठला धंदा करतात आणि सध्या शेतीमधून कसं उत्पन्न घेतात आणि त्यांचे कुठले कुठले फंडे आहेत की जे आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला काम येतील. तर सर्वप्रथम त्यांचा परिचय करून घेऊया. नमस्कार भाऊ. नमस्कार. सर्वप्रथम आपला परिचय द्या. मी मंगेश काळे, राहणार बाजार वायगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. तर सध्या आपण शेती आणि प्लस कुठला जोडधंदा करता सोबत? शेती प्लस मी कडधान्याचं करतो, खरेदी विक्री. पुन्हा कृषी सेवा केंद्र आहे. 2-3 व्यवसाय आहे. अच्छा. तर जसं मी सुरुवातीला म्हटलो की ज्यावेळेस अख्खं जग लॉकडाऊन मध्ये होतं त्यावेळेस तुमचं इन्कम जे होतं हे सगळ्यात म्हणजे शेतकऱ्यामध्ये सगळ्यात टॉप मध्ये होतं. त्यावेळेस बाकी इतर मालाचे आणि मोसंबीचे भाव एकदम डाऊन द लेवल गेले होते की म्हणजे अक्षरशः माल लोकांना रस्त्यावर फेकून द्यायला लागत होता. हो, कारण की मार्केट नव्हतं. हा, तर मग त्यावेळेस तुम्ही कशी संधी साधली आणि कसं म्हणजे संधीचं सोनं कसं केलं? मला मार्गदर्शन केलं जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे म्हणून आहे. आमच्या वडिलाचे मित्र होते ते. अच्छा. हा, माझ्याकडे 40 टन माल होता, निर्घ्या माल होता माझ्याकडे. लॉकडाऊन लागलेलं होतं. व्यापाऱ्यानं तो 40,000 रुपयात 40 टन माल मागितला होता. अच्छा. हा, पण साईज पण चांगली होती, माल पण चांगला होता, एक नंबर माल होता. मी त्यांच्याकडे म्हणजे गेलो, त्यांना विचारलं, सर माझ्याकडे इतका माल आहे, आता काय करू या मालाचं? सगळीकडे तर बंद, सगळं ठप्प झालेलं आहे, सगळं भारत बंद आहे, तर मालाचं करायचं काय? मग त्यानं मला आयडिया दिली ती मी तुला पुण्यासाठी मार्गदर्शन करतो, पुण्याला नेऊन तू माल विकशील का? म्हणलं हो, विकू शकतो म्हणलं. तर मग त्यानं मला मार्गदर्शन केलं. तिथले काही कॉन्टॅक्ट दिले, कॉलनी मधले मोठमोठे यांचे नंबर दिले. मी त्याचं मग इथं जागेवरती तोडून ग्रेडिंग करून 5-5 किलोचा बॉक्स तयार केला. 1 नंबरचा माल, 2 नंबरचा माल आणि 3 नंबरचा माल. याच्यामध्ये मला तिथं 150 रुपये, 100 रुपये, 50 रुपये किलो असा भाव भेटला. माझे कमीत कमी 8 ते 10 लाख रुपये झाले त्यावेळेस लॉकडाऊन मध्ये. अच्छा. हा, आणि इथं बॉक्स पॅकिंग करून 2-2 टनाची गाडी मी पोहोच करायचो. अच्छा, म्हणजे टोटल तुमचा 40 टन माल होता? हो, पूर्ण 40 टन माल निघला होता माझा. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की फक्त 40,000 रुपये होणार होते की मधला व्यापारी जो असतो तो फक्त रक्तच पिणार होता यांचा. तर तसं त्यांनी त्याचं हे ओळखलं आणि स्वतः जाऊन जे कृषी जिल्हा कृषी अधिकारी म्हणजे सरकारी व्यक्ती पण मदत करू शकतो की मार्गदर्शन खूप केलं त्यांना. मला खूप जिथं जिथं आड आली ना तिथं ते त्यांना मार्गदर्शन, मी त्यांना फोन करायचो, डेली फोन उचलायचे माझे. अच्छा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना मार्गदर्शन पण भेटलं आणि थोडीशी त्यांची प्लॅनिंग पण होती की त्यांनी ग्रेड वाईज माल पॅक केला आणि स्वतः बॉक्स पॅक केले. म्हणजे आपण बघू शकता की फक्त कुठेतरी रस्त्यानं हातगाडी लावायची आणि माल विकायचा असं काही प्रकार त्यांनी केलेला नाही. कारण कोविडमुळे बाहेर विकणं त्यावेळेस बंदी होती. तर तसं त्यांनी सिस्टमॅटिकली प्लॅन करून 3 ग्रेड वाईज माल बनवला. ABC असा 3 ग्रेड बनवला आणि मग डायरेक्ट कस्टमर शेतकरी टू कस्टमर असं करून 8 लाखापर्यंत त्यांनी नफा कमवला. 8 ते 10 लाख रुपये कमवली. मला त्यावेळेस 1.5 लाख रुपये खर्च आलता पूर्ण. म्हणजे बॉक्स वगैरे त्यावेळेस सगळं बंद असल्यामुळे कंपनीकडून बॉक्स भेटत नव्हता. अच्छा. ज्यावेळेस 3 रुपये रेट होते बॉक्सचे त्यावेळेस मला तो 10 रुपयाला बॉक्स भेटला. म्हणजे कंपनी बंद असल्याच्या त्याची रेट जादा होते, माल भेटत नव्हता, बॉक्सला जास्त पैसे लागले होते. आणि त्याच्यापासून म्हणजे शिकायला असं भेटलं की शेतकरी स्वतः जर विकलं तो खूप पैसा होतो. म्हणजे डबल टिबल 75 आपण जे विकतो हे फक्त 10% आपल्या हातात पदरात पडतं शेतकऱ्याच्या. जे बाकीचं हे फक्त मधले व्यापारी हेच खाते असं. तर माझं म्हणणं असं आहे, शेतकऱ्यांना काय करायला पाहिजे की स्वतःच विकायला पाहिजे. म्हणजे थोडंसं कमी पिकवलं तरी चालतं, पिकताना कमीच पिकवायचं. कधीच्याला आपल्याला जेवढी गरज आहे, काय म्हणते ना, करावे लय मोठं करायचं, थोडं आपल्यासाठीच करायचं, जास्त करायचंच नाही. तर आपण समजा 40 क्विंटल जर माल काढत असलो तर 20 क्विंटल काढायचा, पण स्वतः नेऊन विकायचा. कडधान्याचं पण तसंच आहे. कडधान्य पण करा तुम्ही, थोडंच करा, पण क्वालिटी द्या, क्वालिटी विका, चांगले पैसे घ्या. म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हे पण सांगायचं राहिलं आपले की ते कडधान्य पण स्वतः गहू, बाजरी, ज्वारी, तूर, डाळ. डेली माझ्याकडे कस्टमर आहे. माझा माल म्हणजे मुंबई पर्यंत जातो.
गहू जर असले तर 2 टनाची जरी ऑर्डर आली तर इथून पार्सल करतो, किंवा 10 किलोची जरी ऑर्डर आली, कोणी 10 किलो जर मागितलं तिथून 10 किलो सुद्धा पार्सल करतो. म्हणजे चक्क असं ते होम डिलिव्हरी सुद्धा करतात. हा, असं. 10 किलो पासून हा. होम डिलिव्हरी करतात. म्हणजे एक प्लॅनिंग केली तर तुम्ही व्यापारी पेक्षा बी, कारण की स्वतःचा माल असतो हा. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉफिट जास्त राहू शकतो जर फक्त प्लॅनिंगचा विषय आहे. आणि आपल्या खेड्यामध्ये कसं असतं, आता जेव्हा माल काय करते मोंड्याला नेऊन विकते, मग या 2 व्यक्ती किंवा 3 व्यक्ती गावातल्या गावात, समजा आपल्या मुलं आहे ना, नवीन तरुण मुलं आहे ना, जर हे धंदा केला तर चांगलं आहे. तुम्ही सुरुवात करा, वेळ लागेल 1 वर्ष 2 वर्ष, पण 3ऱ्या वर्षी नक्की यश भेटेल त्याला. कारण की कोण एकदा लोकांना माहित झालं, क्वालिटी भेटली की डायरेक्ट शेतकऱ्याचा माल आहे, ऑटोमॅटिक गिराईक वाढतात आणि मागणी करतात. 1 जणाने घेतला म्हणजे दुसरा ऑटोमॅटिक मागवतो, 1 जण 10 जणांना सांगतो, ऑटोमॅटिक आपला माल विकतो, असं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे झालं त्यांचं विक्री कौशल्य. आता आपण थोडस, आता ते एक कृषी सेवा केंद्र चालक आहे, तर आपण थोडीशी शेतीबद्दल पण माहिती घेऊया. ते सध्या त्यांच्या शेतामध्ये तणनाशक फवारणी करत नाही, म्हणजे जसे राऊंड अप वगैरे आहे, तर याचे लॉस काय होते जर ती फवारणी केली तर? नाही, रॉन्डॉप तणनाशक हे जर वापरलं तर काय होतं, कोणी मिरा 71 मध्ये आता काय करायला, रॉन्डॉप मध्ये मिरा 71 मॅक्स वापरायला. याच्यानंतर काय होतं, मारल्याच्या नंतर शेतकऱ्याला तर कॅन्सर व्हायलाच. आपण म्हणतो शेतकऱ्याला कसं काय कॅन्सर व्हायला, त्याला तर व्यसन नाही कशाचं, तो बाहेरचं खात नाही, पण जे उडणार आहे हवेद्वारे आपल्या शरीरामध्ये जातं. आता काय आहे, नवीन पद्धत, समजा आता बऱ्याच जणांना आता कंट्रोल केलेलं आहे की रॉन्डॉप मारत नाही, तणनाशक मारत नाही, ब्रश कटर आणून हे पूर्ण गवत कट करतात. आणि नाही मारल्याच्या नंतर काय होतं, आपल्या पिकाला सुद्धा इफेक्ट होत, म्हणजे आपलं उत्पन्न सुद्धा वाढत आणि आपला खर्च सुद्धा वाचवतो, असं. तर शेतकरी मित्रांनो, स्वतः कृषी सेवा केंद्र चालक आहेत, तर त्यांच्या मनात आलं असतं तर त्यांनी असं म्हटले नसते की राऊंड अपचे, म्हणजे त्यांनी आपल्या ऑन कॅमेरा अशी गोष्ट सांगितली नसती की बाबा तणनाशक मारू नका. म्हणजे त्यांनी त्यांच्या फायद्याचा जर विचार केला असता तर ते म्हटले असते की आम्ही राऊंड अप मारतो बाबा. पण त्यांनी सत्य जे परिस्थिती आहे, म्हणजे कुठल्याही शेतकऱ्याची दिशाभूल न होता त्यांनी स्वतःचा फायदा न पाहता ही गोष्ट सांगितलेली आहे की मी स्वतः तणनाशक मारत नाही. स्वतः कृषी सेवा केंद्र आहे आणि शेतकऱ्याला पण सजेस्ट करतात की तुमच्याकडे जर कटर वगैरे असेल तर तुम्ही कटरनच, फळबागामध्ये प्रत्येक फळबाग जर असला तर प्रत्येक फळबागामध्ये तणनाशक तुम्ही तो वापरूच नाही, कोणीच वापरू नये, ब्रश कटरच हाणाव. कारण की त्याचं कुजल्याच्या नंतर खत बी होतं, पोस्ट जमिनीला तर हेच लागतं खायला, रासायनिक तर अजिबात लागतच नाही जमिनीला. आणि हे जे काय आपण जे मारतो तणनाशक जे मारतो इतकं इफेक्ट करतं, लय इफेक्ट करतं लय. अच्छा, तर मग आता हे झालं याच्याबद्दल. पुढील प्रश्न असा आहे की आता झाडासाठी, मोसंबीच्या झाडासाठी थोडस मार्गदर्शन आपण घेऊया त्यांच्याकडून. तर ही जे लागवड केली आहे तुम्ही, ही किती बाय कितीची आहे? आता ही 9x16 लागवड आहे. हा हा. आता ही मी काय केलेलं होतं, पहिलं राऊंडअप वापरायचो जास्त, इतके तोडे पडायचे, पिवळे झाड व्हायचे. काही काही ठिकाणी 1 एकर मध्ये 100 झाड राहायचे, 200 झाड लावली का अर्धे झाड राहायचे, अर्धे झाड जळून जायचे. मग मी नवीन बगीचा केलेला आहे आता, ह्यो 9x16 वरती केलेला आहे. आता ही नवीन पद्धत केली, राऊंडअप बंद केलं आणि याला सॉइल चार्जर म्हणून एक कंपनी, ते सॉइल चार्जरचे खत वापरलो. याच्यात मर अजिबात होत नाही, झाडाची क्वालिटी, माल हे चांगलं राहतं. आता हे पिवळं पडायला फक्त आता ही बुरशी आलेली, सतत पाऊस असल्यामुळं ही बुरशी आलेली, पिवळा माल होऊन येऊ, कारण की डेटावर पाणी तुंबत, जे बुरशी तयार होती आणि हा माल सोडून देतो. अच्छा, असं. तर सॉइल चार्जर सारखे खत जर आपण शेतकरी मित्रांनो मोसंबीचे जर बगीचा तुमच्याकडे असेल तर नक्कीच सॉइल चार्जर सारखे, स्वतः ते सॉइल चार्जर विकत नाही तरी पण त्यांनी सांगितलं की ते वापरतात. तर आपण नक्कीच सॉइल चार्जर वापरा आणि जमिनीचे पोत सुधारून मोसंबीसाठी आणि इतर फळबागासाठी पण सुद्धा चांगला आहे. हो, सगळ्याला चालतं, भाजीपाल्याला याला सगळ्यालाच चांगलं आहे. अच्छा, तर मग मंगेश साहेब, आपण शेतकऱ्यासाठी, नवीन जे शेतकरी आहे, जे युवा पिढी आहे की सध्या झटपट पैसा आणि शेतीच्या नादी न लागता इतर मार्गाने पैसा कमवणारे जे युवा जे उद्योजक म्हणतात ते स्वतःला सध्या, तर यांना काय सल्ला द्याल की शेतीपासून सध्या लांब पळत आहे? मी तर म्हणतो त्यांना शेती पण करावं आणि बिझनेस म्हणून काही पण करावं. पण आताची युवा काय करते, त्याला वाटतं लगेच तुरंत यश भेटलं पाहिजे, 6 महिने 12 महिने यश यायला वेळ लागतो. तुम्ही असं करा, आपल्या गावामध्ये काय उपलब्ध आहे, जास्त काय आहे, आता सोयाबीन चालू आहे, सोयाबीन खरेदी करा, सोयाबीन खरेदी करून ठेवा. पुन्हा नाफेड चालू होतं, नाफेडला तुम्ही घाला. शेतकऱ्याचा 2 पैसे शेतकऱ्याला भाव शिल्लक भेटतो, 100-200 रुपये शिल्लक भेटते.
नवीन पिढीनं हे करावं.